खाजगी शाळांची लूट, मनसेचे शिक्षणाधिकारी यांना निवेदन। वाशिम जिल्ह्यात खाजगी शाळांचा ऊत आला असून वह्या पुस्तके कपड्यांच्या विरोधात मनसेचे शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन। सविस्तर, वाशिम जिल्ह्यातील सर्व खाजगी शाळा नर्सरी ते 10वी पर्यंत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी पालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट असल्याचे मनसेच्या लक्षात आले। त्यामध्ये शाळेचे शिक्षण, मुलांना व पालकांना वही पुस्तके, रजिस्टर व शैक्षणिक साहित्य तसेच शाळेचे ड्रेस, मुला-मुलींचे कपडे एका विशिष्ट व्यापारी किंवा दुकानदार यांच्याकडून सक्तीने घेण्याचे सांगतात। त्यामुळे त्यांनी कॉन्टॅक्ट दिला का भागीदारी आहे हेच कळत नाही। त्यामुळे विशिष्ट दुकानातून खरेदी थांबवावी, या दोषी शाळांवर त्वरित कारवाई करण्यात यावी, पालकांना दुकानातून खरेदी करण्याचे स्वातंत्र्य द्यावे, ह्यासाठी शिक्षण विभागाने तत्काळ पथक नेमून मोहीम राबवावी, अशा प्रकारची मागणी मनसे जिल्हा अध्यक्ष गजानन कडणे, उपजिल्हा अध्यक्ष अनिकेत सेठे, मालेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गवळी, रामेश्वर वाहक, जिल्हा उपाध्यक्ष उमेश तोलमारे, आकाश लोलप, प्रवीण घोडे तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत शिक्षणाधिकारी यांना दिले निवेदन। प्रतिनिधी विठ्ठल सानप।